दादा, मी, अण्णा गाडी चालवत आहे तिकडे आणि हिकाचे बाबा बसलेत पुढे. हे समोर ते झाड दिसतंय ते बाबलीचं झाड, ते खूप वर्षापूर्वीचं आहे आणि अजूनही टिकलेलं आहे मेन म्हणजे. तर ह्या सर्वांना भेटायचं राहून गेलो होतं, म्हटलं आता चला भेटून घेऊया. कोण बसले कोण बसले 12:30 वाजलेले आहे आणि निघायला तर उशीर झालाच. आणि चॅनलवर नवीन असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. ओके. आता आपण चाललोय मलठण मार्गे. तर इकडे आमचा ड्रायव्हर चेंज झालेला आहे आता. आईचं पण लई दिवसापासून चाललं होतं की जायचं भेटायला. चला आता आम्ही निघालोय मावशीका जाण्यासाठी. इकडे सर्वजण बसलेले आहेत बाबांच्या खॉटजवळ आणि बाबा खॉटवर तुम्हाला दिसत असेल झोपलेले. तर मी काय सांगितलं बघू द्या. हात तिकडं सुई का काय सलाईन लावले. वेलकम टू माय न्यू ब्लॉग. तुमचा आजचा दिवस खूप छान जाओ. तर नवीन ब्लॉगमध्ये आज मी तुमच्यावर शेअर करणार आहे. मी चालले माझ्या मामाच्या घरी, आईच्या माहेरी. आई तर दादा, मी, अण्णा गाडी चालवत आहे तिकडे आणि हिकाचे बाबा बसलेत पुढे. चला आता कालचा व्हिडिओ तुम्ही पाहिला असेल बड्डेचा, अण्णांच्या बड्डेचा ब्लॉग होता तो. तर तो तुम्हाला नक्कीच आवडलेला आहे. आणि आता उशीर झालेला आहे, थोडं 12:30 वाजलेले आहे आणि निघायला तर उशीर झालाच. आणि आवरता करता लेट होतच नाही तरी. तर म्हटलं निवांत जावा, सगळ्यांना गाठी भेटी होतील. चाललं आता. गरम पण खूप होत आहे थोडंसं. AC वगैरे लावू. आईला पण दाखवलेलं आहे इकडे. आईचं पण लई दिवसापासून चाललं होतं की जायचं भेटायला आप्पांना. आप्पासुद्धा आजारी आहेत. आईचे वडील, माझे आजोबा, त्यांना भेटायला जायचं आहे. मामांना भेटायला जायचं आहे आणि अजून मावशीला पण भेटायला जायचं आहे. आणि याआधी तुम्हाला मी सांगितलंच आहे की माझे सासरे एक्सपायर झाले होते, त्यामुळे मी काही इकडे आले नाही आईकडे. आणि आता वेळ होता, म्हटलं चला पटकन जाऊन. मग परत 10वा पण आहे सासऱ्यांचा, तर 10व्याला जायचं आहे. 10वा तर उद्याच आहे 7 तारखेला. त्यामुळे व्हिडिओ लेटच येणार आहे. त्यामुळे तुम्ही विचार करूच नका की माझे व्हिडिओ लेट येत आहे. लग्नाचे सुद्धा व्हिडिओ लेटच आलेले आणि आता हा पण व्हिडिओ लेटच येईल. आता चॅनलवर नवीन असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. ओके. थँक्यू. तर ह्या सर्वांना भेटायचं राहून गेलो होतं, म्हटलं आता चला भेटून घेऊया. हिकाचे बाबा पण आलेले आहेत. आम्ही दोघंही चाललो. काही सगळेजण म्हणतात की तुम्ही जोडीने या म्हणून पाहुणे. तर चला आता तिथे माझ्या मामाचं गाव कसं आहे तेही तुम्हाला दाखवते. आणि मावशी पण तिथेच राहते, ओढ्याच्या पलीकडे. मामा अलीकडे राहतात ते तुम्हाला दिसेलच आता गेल्यानंतर. चला आता मधल्या मार्गे चाललो आम्ही, मलठण मार्गे. तर तुम्हाला दाखवते रोड पण कसा आहे इकडे आणि आसपासचा परिसर कसा आहे तो. चला, होप तुम्हाला नक्की आवडेल. आणि जसं दादाने सांगितलं लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा नवीन असाल तर. आणि जे जुने सबस्क्रायबर आहेत त्यांनी तर मोठं लाईक करा, शेअर करा. आता आपण चाललो आहे मलठण मार्गे. तर इकडे खेडेगाव आहे सगळे. थोडे आता डेव्हलप व्हायला लागले आहेत. बिल्डिंग, मॉल वगैरे. काही ठिकाणी कंपन्या आता तयार झालेल्या आहेत. पाहू शकता. पहिले इकडे काहीच नव्हतं, एकदम रान होतं, ते शेत वगैरे होते, मोकळं होतं. आता मोठमोठे बंगले झालेत, शाळा झाल्यात आणि हॉटेल्स वगैरे झालेले आहेत.
ड्रायव्हर चेंज झालेला आहे आता. दादा बसले गाडी चालवायला. कसा पाऊल वाट होती एवढा लांब घर का बी ना आम्ही पाय पाय जांभूटला बाजार अन्नाची ओळख चांगली है ना. ही का उठली. त्या गाडीले मोठं लाकूड संभळ कोण बसले कोण बसले भाऊ ते वर खायला घ्यायचं तिला खाली बस नको नाही पाय नाही दिला लोकाला दिला कच बारीक लक्ष आहे का भाऊ तुझं एवढं कसं पिल्लू कुठं आली तू. बाबाला फोन आला. करू का पण आली किती पर्यंत मोठी झाली. ही आहे जिल्हा परिषदेची शाळा. तर इथं मुलं तुम्हाला खेळताना दिसत असेल. तुम्ही पाहत आहात ते माझ्या मामाचं घर म्हणजे माझ्या आईचं माहेर. तर हे समोर ते झाड दिसतंय ते बाबलीचं झाड. ते खूप वर्षापूर्वीचं आहे आणि अजूनही टिकलेलं आहे. मेन म्हणजे घरासमोर शेती आहे. ते पाहून इतकं छान वाटतंय ना, हिरवगार. सर्वजण बसलेले आहेत बाबांच्या खॉटजवळ आणि बाबा खॉटवर तुम्हाला दिसत असेल झोपलेले. तर मी लांबूनच व्हिडिओ घेतलेला आहे छोटासा. माझा अवतार काय वावरातून काय नाही चालतंय. इकडे 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 हाता बघा कुठे आजी दाखवते बघ. कुठे कुठे बुबू तिकडे तिकडे जा जा. हो जा मग. गार पाणी म्हणा काही म्हणा मग ती झाली जाते की धरायला चला आता आम्ही निघालोय मावशी का जाण्यासाठी. इकडे मम्मा मावची चांगली झोप झाली आमच्या इकडची. चला तर मी तुम्हाला दाखवते तो ओढा जो मी तुम्हाला बोलले होते. तर हा तो ओढा आहे. आता नदीला पाणी आले म्हणून इकडे पाणी आलेलं आहे ओढ्याला. मामा अलीकडे राहतो आणि मावशी पलीकडे राहते. तर आता आपण मावशीच्या घरी चाललेलो आहोत. तर हे पहा माझ्या मावशीचं घर. आता सर्वजण घरी असतीलच. चला आता त्यांना भेटते. बघा बघा पुढे गाडी घेऊन चालले का. ही मावशी आहे की नाही, हिला भेटायला आले आणि काय झालंय काय करावं आता. अगं बाई आता तू काय करू 2 महिने वयाले त्यांच्यावरती सवली मला त्या काय आता काय सांगितलं बघू त्या हात तिकडं सुई का काय सलाईन लावलेलं आहे. अरे आपण पण भेटले मामांना पण भेटले. आता तुला आपण काय आपण नाही ओळखत असत. केळ वगैरे खाल्ले. केळ खाल्ली ओळखत असत. पुढे चालला ना. बरे वाटते का आता. ते नाही विचारते तब्येत बरी का. मामा गेले. हा तेच ना. चला आता बोलते जरा मावशी बरोबर विचारपूस करते. निघायची वेळ झाली आहे. मावशीला भेटलो आम्ही आणि इकडचा गाडी निघा.
सर्वांना बाय बाय करतो. इकडे काका, काळजी घ्या काका. काका चालली. चल येऊ का? थांब ना जाऊ. लाईव्ह करते हा व्हिडिओ आहे. व्हिडिओ आता ते तुला सर्च कर लगेच येणार आम्ही. आपण लाईट तरी सुद्धा ना दिसना चेहरे व्यवस्थित. काय नाव कुठे गेली ती तिला बोलून. हा खंडू भाऊ आहे इकडे. इकडे वहिनी चालू आहे आता सध्या. निरोप द्यायचं चालू आहे आता सध्या. इकडे निघायचं आम्हाला ना. चल मावशी घे काळजी. ठीक आहे. हा इकडे एक वहिनी. तू ये ना परत आली ना अशी बामटेवर येऊ नको ना मग लय फटकी ना पण. नाव सांगा तुमचं. प्रीती. हा इथेच राहतात ते पण. त्यांची पण ओळख झाली आहे आणि त्यांची छोटीशी मुलगी पण आहे. आपल्या इहिका सारखीच आहे. बाबू झाली इहिकाची नवीन मैत्रीण झाली इकडे. बाबू किती बाबा राख मारते पाहिलं का बाबू. जवळ खेळायला झाला पण पुरी जवळ आपल्याला ते बाबूल नाही आपल्याला. मम्मी नेऊ का अहमदनगर. सध्या कामाला असतात अमेरिकेला. अमेरिकेमध्ये कोणत्या भागात? अमेरिकेमध्ये ओव्हरसीज टेरिटरी कामाला. अच्छा कुठे कंपनी ती? हेल्थ केअर मध्ये. हो ना. ताई इकडेच असतात ना. जाणार आहे ती आता ते इथं हे झाले. हा मग काय लवकर घेऊन जावा. चला मामा चल जायचं. बाय मावशी. आजीला बाय कर. आजीला बाय कर. चला सर्वांची गाठभेट घेऊन आता आम्ही निघालो परतीच्या प्रवासाला. आम्ही चाललो होतो चाकणला. आई अण्णा आम्हाला चाकणला सोडतील आणि ते पुढे जातील शिक्रापूरला. तर असा हा प्रवास आमचा कधी संपला समजलंच नाही. दिवस कसा निघून गेला तेही सुद्धा समजलं नाही. मस्त अशी एक संध्याकाळ झालेली आहे आणि छान असा दिवस गेलेला आहे आमचा. आणि सर्वांना भेटून मला खूप आनंद झालेला आणि खूप दिवसांपासून माझं चाललं की भेटायला जायचं मला. तर खूप छान वाटतं आपल्या माणसांना भेटल्यानंतर. आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ नक्की आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये असेच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या, हसत राहा, लाईफ एन्जॉय करत राहा, माणसं जोडत राहा. बाय बाय.